नमस्कार. आपण एका आज वेगळ्या विषयावर पॉडकास्ट घेणार आहोत. हा पॉडकास्ट नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडणारा असेल, कारण ह्या पॉडकास्टमध्ये एक वेगळी माहिती आणि नवीन विषयावर आपण बोलणार आहोत. मी सचिन अलावडे आणि आपण विश्व टी व्ही मराठी पाहत आहात. यातला आपला बोलू का हा पॉडकास्ट शो सगळ्यांना आवडतोय सध्या वेगवेगळ्या विषयामुळे. या पॉडकास्टमध्ये आज आपण आकाश अंबादास शिंदे जे स्वतः शेतकरी देखील आहेत, तर यांच्याशी आपण कृषी लक्ष्मी स्टड फार्म याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. या फार्मबद्दल बोलताना याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या घोड्यांच्या नेमक्या कशा दैनंदिन गोष्टी एखाद्या फॅमिलीप्रमाणे असतात त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आकाश सर, तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत. हा पॉडकास्ट खरंच आज एका वेगळ्या विषयावर होणार आहे, त्यामुळे सर्वांना बघायला उत्सुकता देखील आहे. तर सर, मला सांगा, या गोष्टीची सुरुवात कधीपासून झाली? तुम्हाला आवड कधीपासून निर्माण झाली या गोष्टीची? या घोड्या या विषयाची आवड मला लहानपणापासून होती. पण ज्यावेळेस आम्ही जरा थोडं मोठं झालो, वडिलांशी बोललो, त्यावेळेस 2020 पासून या फार्म हाऊसच्या ह्याची सुरुवात झाली. 2020 पासून 2020 जानेवारी पासून सुरुवात झाली. म्हणजे तुम्हाला लहान असल्यापासून याचं आकर्षण? लहान असल्यापासून आपण शिवाजी महाराजांचे फोटो बघायचो, त्यात मावळ्यांचे व्हिडिओ वगैरे, फोटो वगैरे बघायचो. तेव्हापासून लहानपणापासून आकर्षण असायचं घोड्यांचं. आता या फार्म म्हणजे स्टड फार्म ही सुरुवात, ह्याची एक्झॅक्ट सुरुवात कधीपासून? स्टड फार्म याची सुरुवात अशी झाली की आम्ही पहिल्यांदा घोडा घ्यायसाठी आम्ही खूप ठिकाणी फिरलो. फिरत असताना आम्ही नाशिकला राहुल बोराडे यांचा आरटीबी स्टड फार्म म्हणून एक फार्म आहे. राहुल बोराडे सरांचं. आम्ही त्या राहुल बोराडेंकडे गेलो. तिथं मग आम्ही आम्हाला काहीच माहित नव्हतं, फक्त घोडाच वाटायचा आम्हाला. आम्ही घोडाच म्हणून बघायला गेलो. मग आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर मग त्यांनी म्हणले, मग आम्हाला त्यांनी त्यांच्याकडे घोडे दाखवले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की घोड्यामध्ये ही जाती असतात आणि त्या जातीमधून त्या घोड्या आपण वेगवेगळ्या जातीचे घोडे आपण कसे ओळखायचे किंवा त्याचं आपण कसं निरीक्षण करायचं, ते आम्हाला ते राहुल बोराडे सर यांच्या इथे गेल्यावर आम्हाला समजलं. शास्त्रीय माहिती आम्हाला राहुल बोराडेंकडून मिळाली. मग पुन्हा त्यातून पुढे जसं मग आम्ही त्यांच्याकडून घोडा घेतला, मग आमचे फोन वगैरे होत राहिले. मग पुन्हा दुसरे हळूहळू घोडेवाले मित्र जरा थोडे वाढले, त्याच्यातून थोडी माहिती होत आणि अशीच युट्यूबवर मित्रांचे आम्ही व्हिडिओ पाहत गेलो. त्याच्यातून आम्हाला थोडी माहिती मिळाली आणि आम्ही या क्षेत्रात वळलो आलो स्टड फार्म. म्हणजे स्टड फार्म ही खूप काही जणांचा खूप जिव्हाळ्याचाच विषय आहे. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की त्याची शास्त्रीय माहिती सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ह्याचं एक सायन्स वेगळंच आहे. म्हणजे घोड्यांच्या बाबतीतली एक मार्केट स्ट्रॅटेजी पण वेगळी आहे, त्याचा बिझनेस एका वेगळ्या लेवलला चालतो आणि एका कॉर्पोरेट लेवलला देखील याची कॉर्पोरेट लेवललाच स्टड फार्मची उंची आहे खूप मोठी. आणि आता आपण बघतोय की सोलापूर सारख्या आपल्या बार्शी शहरातली ही स्टड फार्म पहिलीच असू शकते माझ्या मते. बार्शीतली पहिली म्हणता येईल. बाकी जिल्ह्यात समजा असू शकतात. जिल्ह्यात आहे ना, जिल्ह्यात आपले धवलदादा मोहिते पाटील आहेत. त्यांचं मला वाटतं सगळ्यात अकलूजचं सगळ्यात त्यांचं पहिलं असेल सोलापूर. पण ग्रामीण भागात आपल्यासारख्या म्हणजे बार्शी शहरातली म्हणायचं पहिले बार्शी शहरातली तर आपल्या तालुक्यातली तर पहिलाच. म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आहे की बार्शी सारख्या शहरात देखील अशा फार्मची निर्मिती होते आणि एका ग्लोबल मार्केटलाच आपण जोडले जाऊ या निमित्ताने. ही तर खरीच गोष्ट आहे. तर याच्या प्रामुख्याने म्हणजे ज्या घोड्यांच्या प्रामुख्याने जाती म्हणतो आपण, माहित असलेल्या जाती मोजक्याच आहेत, जसं काठियावाडी म्हणतात, मारवाडी. याच्यामध्ये किती प्रकार? असंख्य प्रकार असणार आहेत. असे असंख्य प्रकार आहेत. पण आपल्या भारतात एक कमीत कमी भारताच्या आपल्या केंद्र सरकारच्या घोड्यांचं जे हे आहे बिकानेरमध्ये, त्याच्यात आपले घोडे फक्त एक 7 ते 8 जातीचे घोडे आहेत आपल्या भारताचे, असे त्यांनी रजिस्टर केले आहेत. बरोबर. आणि आत्ताच आपले बारामतीचे रणजित अण्णा पवार आहेत, त्यांनी आपल्या रणजित अण्णा पवार आणि नगरचे आपले सचिन भाऊ जगताप यांनी आपले शिवाजी महाराजांनी तयार केलेली जी भीमथडी अश्व आहेत, त्यांचं नाव आपल्या केंद्र सरकारच्या ह्याच्यात नव्हतं. अच्छा, भीमथडी घोडे. मग त्यांचं निरीक्षण करून आणि ते निरीक्षण सरकारला दाखवून ते आपल्या ह्याच्यात बसवून घेतलंय भारत सरकारच्या ह्याच्यात. ते आपले भीमथडी महाराजांनी तयार केलेले घोडे सुद्धा आता त्यात आलेत. असे मिळून काहीतरी एक 7 ते 8 जातीचे घोडे आपल्या भारतात आहेत. त्यातले मुख्य म्हणलं तर आपले मारवाडी आपल्याकडे आहेत ते, दुसरे काठियावाडी, बरोबर. 3 नंबर म्हणलं तर सिंधी म्हणजे ते असं रेवाल चाल वगैरे ते असं काही काही ठिकाणी चालतात, रेवाल चाल तर ते सिंधी घोडे चालतात.
मग बाकी मग ते आपले धनगरांकडे असते ते भीमथडीच आहेत खरे, पण त्यांना ते आता ऑफिशियल नाव नव्हतं, आता ऑफिशियल नाव त्याला मिळालंय. अच्छा. भीमथडी. मग काही बुतिया नाव आहेत आणि अशी काहीतरी मन्यारी अशी काहीतरी 7-8 जाती आहेत. पण त्यातल्या मेन जर जाती जर तुम्ही आता पाहिल्या तर मारवाडी, काठेवाडी, सिंधी आणि आपल्या महाराष्ट्रात जर म्हणलं तर भीमथडी. आता ह्या 4 जाती तर आपल्या इथं प्रामुख्याने आहेत. एक आता आपण जसं म्हणलं की घोड्यांच्या आणि माणसांच्या दैनंदिन ज्या गोष्टी आहेत त्या काहीशा प्रमाणात सारख्या असतात. आहाराच्या बाबतीत असेल, डाएट असेल, व्यायाम असेल किंवा त्यांची मालिश, ह्या सगळ्यात. तर ह्याच्यामध्ये दैनंदिन आहारामध्ये घोड्यांचा प्रामुख्याने आहार कसा आणि किती वाजता सुरू होतो? म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू होतो आणि तो कोणत्या टायमिंग पर्यंत त्यांचा दिवस संपला जातो म्हणजे घोड्यांचा? सकाळी 6 वाजता दिवस त्यांचा चालू होतो. सकाळी 6 वाजता आमचा माणूस, आपले जो काम करणारा व्यक्ती आहे तो उठतो सकाळी 6ला. तुम्ही तो बन्ना, त्याला बन्ना म्हणतात. म्हणजे आपल्याकडे कसं ते भाऊ वगैरे म्हणतो आपण एकमेकाला, प्रेमानं भाऊ म्हणतो किंवा दादा म्हणतो. तसं राजस्थानचे लोक एकमेकाला असं प्रेमानं बन्ना वगैरे म्हणतात. मग आम्ही त्याला बन्नाच म्हणतो प्रेमाने. त्याचं नाव अशोक सिंग आहे, पण आम्ही त्याला बन्नाच म्हणतो. मग बन्ना सकाळी 6ला उठतो. 6ला उठून त्याचं काम चालू करतो. पहिल्या सकाळी त्याला गहू, हरभरा आणि सातू हे उकडलेलं असतं आपण कुकरमध्ये. प्रत्येकाला 1-1 किलो ते आणि त्यासोबत 1 किलो आपला गव्हाचा भुस्सा, ते सगळं मिक्स करून मोहरीचं तेल त्यात ऍड करून मिनरल मिक्सर ऍड करून त्यांना ते सर्व केलं जातं. मग ते खात असताना तोपर्यंत मग त्यांच्या खालची साफसफाई चालू होते. मग त्यांची साफसफाई ही वगैरे होऊन त्यांचं खाऊन होतं. खाऊन झालं की मग त्यांची मालिश चालू होते. मग सकाळी काहीतरी 7-8 वाजल्यापासून त्यांची प्रत्येकाची एक कमीत कमी 15 ते 20 मिनिटं प्रत्येकाची मालिश होते प्रत्येक बॉडीची. मग पुन्हा प्रत्येकाची मालिश झाली की जरा थोड्या वेळ जरा ऊन असेल तर आराम दिला जातो. पुन्हा 4 वाजता मग त्यांचं एक्सरसाइज दिली जाते. अच्छा. मग काही घोड्यांची एक्सरसाइज संध्याकाळी दिली जाते, काही घोड्यांची एक्सरसाइज सकाळी दिली जाते. कारण आपल्याकडे संख्या जरा थोडी आता जास्त झाली एक टॅलेंट वाढल्यामुळे. नंतर मग आपल्याकडे पहिल्या 2च माद्या होत्या मोठ्या. एकीची एक्सरसाइज सकाळी व्हायची, एकीची एक्सरसाइज सायंकाळी व्हायची. सायंकाळी 4 वाजता एकदा, एकी सकाळी. मालिशच्या आधी एकीची आणि मालिश झाल्यावर नंतर संध्याकाळी एकीची. मग पुन्हा दुपारी जरा निवांत आपलं कुट्टी वगैरे काय हिरवं काय चारा असेल तर दुपारी त्यांना चारायचं. मग पुन्हा 5 वाजले की मग पुन्हा तीच रुटीन. त्यांना उकडलेलं ते खाऊ घालायचं आणि मालिश पुन्हा चालू. मग पुन्हा कुट्टी टाकायचं आणि शांत निवांत. अच्छा. म्हणजे हाताचा दैनंदिन फार्मचा कार्यक्रम. विशेषतः यांना औषधांच्या बाबतीत काय, म्हणजे हे झालं आहार, समजा डाएट त्यांचा सगळा जो प्लॅन आहे दररोजचा. औषधांच्या पण बाबतीत काहीतरी विशेष ह्याच्यामध्ये आहे? त्यांचे स्पेशल औषध असतात की कसं? स्पेशल औषधं अशी तर काय त्यांना असे नाहीत. पण जर समजा आजारी पडलेच तर एक त्यांना पोटदुखीचा प्रॉब्लेम आहे. पोटदुखीच्या प्रॉब्लेम मध्ये एक मॅग्नोडाईन म्हणून औषध असतं, ते आम्हाला कंपल्सरी ठेवावंच लागतं. कारण यांना पोटदुखी अशी कधी होईल काय त्याची काही गॅरंटी नसते. कधी सकाळी होते, कधी निम्म्या रात्री होते, ते लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावर. मग ते झाले की एक 20 मिली 15 मिली त्यांचा ते त्रास व्हायचा जेव्हा आपण ती बघतो ना, आपण पाहिल्यावर बघतो ह्याला किती त्रास आहे. मग त्याच्यावर आपण ती 15 मिली किंवा 10 मिली आपण त्याला ते डोस देतो. बाकी तर काय त्याला औषध नाही, कारण ही राजस्थानची जात असल्यामुळं आपली इकडं व्यवस्थित राहू शकतात, कारण त्याला उष्णतेची सवय आहे. बरोबर आहे. पण कसं कळलं, म्हणजे त्यांच्या कसं कळलं जातं की पोटात त्यांच्या दुखायला लागलं, म्हणजे जसं त्रास व्हायला लागला कशावर ओळखायचं आयडेंटिफिकेशन? त्यांना त्रास व्हायला लागला ना, ते एक तर असं पाय जोरात हे करतात, उकरल्यासारखं करतात पाय सारखं. आणि जास्त जर त्रास व्हायला तर ती झोपतात, लोळी मारतात, उठतात. मग पुन्हा असं थोडं जरा कंटाळल्यासारखं असल्यासारखं करतात की पुन्हा एक 5 मिनिटांनी लगेच असं पोटावर हे असं पाठीवर लोळी मारल्यासारखं करणार, पुन्हा उठणार, पुन्हा असं सारखं एक 5-10 मिनिटं थांबणार, पुन्हा अजून असं. मग ते सारखं असं व्हायला लागलं मग लक्ष द्यायचं. जर आपण त्यांच्याकडे जर नाही लवकर लक्ष दिलं मग त्यात जनावर आपलं दगावण्याची शक्यता असते. म्हणजे एक छोटीशी गोष्ट ही पोटदुखी, पण ही घोड्यांची सगळ्यात मोठा आजार आहे. तर हे झालं त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत. समजा की पोटात दुखतं वगैरे, असा अजून कोणता आजार त्यांना वेगळा आहे का की त्याच्यामुळे त्यांना दगावण्याची शक्यता जास्त होऊ शकते? दगावण्याची शक्यता दुसरी काही नाही, पण तेवढीच आहे. जर दुसरा जर तसा जर आजार मोठा म्हणला तर मग त्यांच्या पायांचा आजार आहे. पायांची जर निगा आपण नाही नीट राखली तर मग घोडे नाहीच राहू शकत व्यवस्थित. कारण पाय नीट असेल तरच घोडे आहेत, कारण घोडे पळणारा प्राणी, धावणारा प्राणी. बरोबर आहे. जर ती पाय जर व्यवस्थित असतील तरच घोडे नीट राहणार. मग पायाची निगा राखली पाहिजे नीट. मग त्याला तेल लावणं वगैरे किंवा आठवड्यातून 1-2दा त्यांचं एक लुब्रिकेटन ऑइल असतं तसलं लुब्रिकेशनचं, ते एकदा त्यांना ते ऑइल एकदा लावलं की मग ते जरा ते मऊ होतात. आतमध्ये जे आतमध्ये भाग असतो तो जरा चांगला ओला राहतो. त्याच्यामुळे ते जास्त ओला पण नाही राहिला पाहिजे, जास्त कोरडा पण नाही झाला पाहिजे. अच्छा. ती तेवढं बारीक थोडं बघितल्यानंतर नाही काय प्रॉब्लेम आहे. जर समजा प्रॉब्लेम जर आला
तर मग ती घोडा असं थोडं बसून राहणार किंवा ते लंगडा चालणार असे प्रॉब्लेम येतात. मग ती जर हे सगळ्या गोष्टी वैयक्तिक तुम्ही करता की बन्नाकडच ह्या सगळ्या, म्हणजे तुम्ही दोघं मिळून सुद्धा? आम्ही दोघं तिघे मिळून आम्ही ह्यात कोण कोण इन्क्लूड असतं तुमचं, म्हणजे ह्याच्यात सगळी फॅमिली तुमची इन्क्लूड आहे? ह्याच्यात सगळ्यात मोठा फायदा आमच्या वडिलांचा आहे. त्यात म्हणजे सगळ्यात मोठी आमचे वडील कायम येत असते. आम्ही कधी सकाळी 1 तास येतो, संध्याकाळी 1 तास येतो. मी आता सकाळी 1 तास आलो तर माझा लहान भाऊ दुपारी 1 तास येतो. मग असं थोडं थोडं येतं, पण आमचे वडील कायम असतील त्यामुळे लक्ष राहतं चांगली व्यवस्थित. पण सोबत जोडीला आम्ही सगळेच काम करतो, कारण कसं एकट्या माणसाला तर एवढं सगळं हँडल नाही होऊ होणार. शकणार. सोबत मग आम्ही तिघही त्यांना मदत करू लागतो कधी काय काय म्हणजे त्यांना देखील आता सवय झाली आहे सगळ्यात हो सवय झाली आणि सगळ्यांना गोष्टी तुम्ही जसं सांगितलं की तुमची लहान मुलगी सुद्धा हो म्हणजे घोड्यासोबत म्हणजे एखाद्या प्राण्याचा जसं लळा लागतो तसं आहे. आमच्याच घरी 3 मुले आहेत, त्यातल्या 2 आता चांगल्या कळणार आहेत. त्या दोन्हीला एवढं आवड आहे की आमच्यात नवीन घोडा आल्यापासून रोज आम्हाला मागत कधी घोडा बघायला जायचं, कधी घोडा बघायला. म्हणजे जरा ते शाळेच्या सुट्ट्या वगैरे असल्यामुळे थोडं त्यांना आणलं नाही, पण आज रविवारमुळे आज आणायचे त्यांना. अच्छा, म्हणजे त्यांना देखील आवड आहे, लहान मुलींना सुद्धा. तुम्हाला वाटतं काय तुमची पुढची पिढी पण त्यांना पण याची सवय लागू शकते, म्हणजे त्यांना जो तुम्हाला छंद होता जो आता तुम्ही व्यवसाय म्हणून पण त्याच्याकडे भविष्यात बघताय, तशी आवड पुढच्या पिढीला पण निर्माण व्हायला लागली का? आता तर दिसते असं व्हायला लागले, पण आता पुढे चालून काय सांगता येणार नाही. आता तर आहे. स्वच्छता असेल घोड्यांच्या सगळ्या फार्मची किंवा त्यांचं ग्रुमिंग हे कशा पद्धतीने हँडल होतं? ग्रुमिंग त्याच्या काही विशिष्ट कालावधी? ग्रुमिंग कसं आहे म्हणजे ग्रुमिंग रोज करावी लागते, कारण ग्रुमिंग शिवाय घोडे चांगले नाही दिसणार. तुम्ही असं आणलाय घोडा, त्याला खायला दिलंय तर ते नीट राहणार नाही. मग तुम्ही एक्सरसाइज आणि प्लस ग्रुमिंग जर दिली, समजा आपण तालमीत आपण व्यायाम करतो, मग काय पैलवान रविवारी सुट्टी असते, म्हणजे पैलवानासारखंच असतं शेड्यूल. मग त्यांचं एक्सरसाइज झाली की मग त्यांना कसं मालिश वगैरे काही जण ते 8 दिवसाला करतात, पण आपण हे घोड्यांची रोज करतो. मग त्यांच्या काय म्हणतात की नसा खुल्या जातात म्हणतात. मग असंच त्यांचा घोड्यांचा तुम्ही जेवढं मालिश कराल तेवढे त्यांचे मेलेली केस त्या ग्रुमिंग मधून निघून जातात, आणि ते हात फिरल्यामुळे काय होतं, ती जी नसा असते खुलतात. अच्छा, त्यामुळे घोड्याचं तंदुरुस्त आणि देखणे दिसतात दिसायला. तर समजा आपण जर नाही ग्रुमिंग केली व्यवस्थित, तर ते असं म्हणजे काय आणलं आपण गाडो बिडो कसं बघतो, बरोबर, त्या प्रकारे दिसतात बघा. म्हणजे फिनिशिंग किंवा त्याचं जे म्हणजे ऍब्स म्हणतो तशा दिसून येत नाही. आता समजा की आपण आपल्याकडे आता गाड्या प्रत्येकाकडे आहेत, बरोबर, एखादी धुतलेली स्वच्छ गाडी काही दिसते व्यवस्थित, घाण गाडी काही दिसते, अशी फरक आहे. दैनंदिन आहे त्याच्या ग्रुमिंगची लक्षता म्हणजे दैनंदिन घ्यावं दैनंदिन. कारण काय होतं माहिती का, बघणारी माणसं येतात आणि जर स्वच्छता वगैरे असेल तरच घोडा दिसायला चांगला दिसतो. ग्रुमिंग साठी कसं त्याला काय केलं जातं, म्हणजे ग्रुमर आहेत की तुम्ही कसं पारंपरिक पद्धतीने त्याला हे करता? पारंपरिक पण पद्धती आहेत आणि आपल्या ह्या जुन्या पण पद्धती आहेत, नवीन पण पद्धती आहेत. मग काय करावं लागतं की आता घोडा सुंदर दिसण्यासाठी थोडे एक नॉर्मल 4 बोट मानेचे केस पुढचे कापावं लागतं. बरोबर. पुन्हा कानाची केस वाढतात, त्यांची कानाची केस बन्नाच करतो की बन्ना जोडीनं आम्ही सगळे कारण ते एक जण तर कोणतरी घोड्याला पकडावं लागतं ना, बन्ना केस कापतो किंवा म्हणजे त्याला सेपरेट असं काही वेगळं कोणी नाहीये, ते तुम्ही पण हँडल करू शकतो आपण. मग त्याला मग ती कानाची केस कापायची, होटाला इथं वगैरे केस येतात त्यांची ती कट करायची, शेपटीचा शेप बरोबर आला पाहिजे, कारण शेपूट झुपकेदार दिसलं पाहिजे घोड्यांचं. बरोबर आहे. मग पुन्हा पटलं असं पाय आपल्या घोड्यांचा पाय असा असतो, पाठीमागे केस वाढतात. बरोबर. मग हे पाय असे खोर असतात का, खोऱ्यावर केस येतात, खोऱ्याची केस कट करायची व्यवस्थित. म्हणजे अशी ग्रुमिंग अशी म्हणजे ती ह्याला ग्रुमिंग मध्ये. आणि थोडी जर आपण ती मालिश बिलिश जर करायचं म्हणलं तर एक पत्र्याचा खराळ येतो, त्या पत्र्याचा खराळा पूर्ण फिरवायचा त्याच्या अंगावर, असं आपण घासतो ना, आपण एखादी पॉलिश वगैरे करतो ना आपण कशाला तरी तसलं पॉलिश पेपर, त्या टाईप पॉलिश करायची, म्हणजे ते घासायचं सगळं. बरोबर. त्यातून त्या अंगात ती लुळी वगैरे मारला, त्याच्या अंगात जी माती आलेली असते किंवा जी फुफोटा वगैरे जी घाण असते ते सगळी त्यातून घाण निघून जाते. अच्छा. मग त्याच्यानंतर मग एक रबरी खराळा येतो मालिश सारखा, मालिश करण्यासाठी. त्यांना असं ती धरून सोळायचा त्याला चांगला. मग त्यातून मग कोणाची मेलेली केस वगैरे सगळे बाहेर निघून त्याला चमक येते. डेड स्किन त्याची पूर्ण डेड स्किन असं किंवा डेड आपले हेअर आहेत त्याचे सगळे निघून जातात त्यातून, आणि जी शाईन आणि चमक येते का त्यातून येते बघा त्याला. याच्यामुळे घोड्याच्या लाईफ मध्ये किती म्हणजे घोड्याच्या हायजीन मध्ये फरक पडतो का ह्या सगळ्या गोष्टीमुळे? हायजीन मध्ये फरक पडणार ना, स्वच्छता ठेवल्यावर हायजीन मध्ये फरकच पडतो. ह्याचप्रमाणे तुम्ही ह्याची कशी काळजी घेता स्टड फार्मची स्वच्छता? स्टड फार्मची बाकी एक 8 दिवसाला इथं सगळी फवारणी करतो आम्ही, फिनेलची वगैरे किंवा कीटकनाशकची. बरोबर. म्हणजे कीटक वगैरे होणे म्हणून, कारण आता आपण त्यात ब्रीडिंग मध्ये पण उतरलोय. ब्रीडिंग मध्ये जर उतरलो तर आपण जी लहान घोडे आहे, लहान पिल्ले असतात का, त्याला सर्दी वगैरेचा प्रॉब्लेम होतो. आपण नवीन मुलगा बाळ जन्मल्यावर आपल्या काय वेळ वगैरे होती बघा, हो नवीन बाळा, बरोबर, तसे आणला डायरिया, संडास लागणे किंवा सर्दीचा प्रॉब्लेम येतो. मग त्यासाठी जर हायजीन करावं लागतं, किंवा मग 1 महिन्यातून काय करावं लागतं,
आता आपल्या घोड्यांच्या खाली माती आहे, बरोबर आहे. मग मातीत चुना टाकायचा एक महिन्यातून एकदा भरपूर प्रमाणात, अच्छा, आणि ते खांदून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. त्या चुन्याच्या ह्याने त्या आतमधले कीटक बिटक मारतात. तालमीतल्या सारखंच. हा, आणि त्याच्यात थोडं आपलं फिनेल वगैरे किंवा कीटकनाशक टाकायचं, म्हणजे ज्या कोण घोड्याने जरी तोंडात घेतलं काही झालं तर त्याला काही होऊ नये, इन्फेक्शन त्या घोड्याला येऊ नये, असं करून हायजेनिक ठेवायचं. या सगळ्यामध्ये म्हणजे घोड्याचं जे आयुमान आहे त्याचा अंदाजा काय आहे, म्हणजे की एखाद्या गोष्टीचं जसं वय तसं घोड्यांना काय आयुमान आहे की तसं कोणत्या प्रमाणात काय आहे माहिती का, आता ह्या मारवाडी घोड्यांमध्ये शोचं प्रमाण जास्त फेमस व्हायला लागलं आता. शो मग त्या शो साठी घोडे चमकवण्यासाठी आता काय आहे माहिती का, केमिकलची औषधं वगैरे देतात, आणि त्या केमिकलच्या औषधासोबत एक आता मारवाडी घोड्यात अजून एक आले. मारवाडी घोडा हा असं आम्ही त्या शाळेत पुस्तक आहेत मग घोड्यांचं, त्यात वेगवेगळ्या घोड्यांच्या जातीबद्दल आणि माहिती पण आहे. शालिनी होत काहीतरी पुस्तक आहे, नाव मला एवढं आठवण आता. बरोबर. त्याच्यात लिहिलंय की 60 ते 63 पर्यंत जी हाईट आहे ती मारवाडी घोड्यांची हाईट असली पाहिजे. मग ती हाईट वाढवण्यासाठी घोड्यांची काय काय जण त्याला ड्रग्स देतात किंवा काय काय देतात, औषध इंजेक्शन देतात जास्त. त्याच्यातून काय होतं मग त्यांच्या अंगात काहीतरी स्टेरॉइड वगैरे देतात ते हाईट वगैरे वाढण्यासाठी. ते हार्मोनल त्यांच्यात काहीतरी चेंज होतात आणि घोडे लवकर मारतात. म्हणजे ह्या ग्लॅमर खाली कुठेतरी घोड्यांचं नुकसान देखील व्हायला लागलेलं आहे. आणि ग्लॅमरच्या नावाखाली म्हणजे समजा जे शोज असतील मोठे मोठे शोज व्यापारीकरणासाठी, कारण जास्त तुम्ही हाईटवाला जर घोडा जास्त घ्यायचा म्हणला तर त्याची किंमत तुम्हाला 50 लाखाच्या पुढे ते 1.5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये, 10 कोटी रुपये पर्यंत जाते. मग त्या पैशाच्या हव्यासासाठी काही जण स्टेरॉइड वगैरे देतात, पण काही असेही ब्रीडर आहेत त्यांच्यापासून लहानपणापासून त्यांनी घोडा सांभाळलेला आहे. आता एक राजस्थानला एक अलवर म्हणून एक गाव आहे, तिथं बाबा होते एक, ते आता एक्सपायर झाले 1-2 महिन्याखाली. त्यांच्याकडे हर्षवर्धन नावाचा घोडा आहे, तो आता 30 वर्षाचा घोडा आहे. अच्छा, 30 वर्षाचा. तो अजूनही व्यवस्थित त्यांच्याकडे. ओके. अजून काय आता त्याची 2-4 वर्ष झाली त्याची ब्रीडिंग त्यांनी बंद केली, पण अजूनही व्यवस्थित घोडा आहे तो. तो घोडा आता 63 का, मी काय बघितलं नाही, पण असं म्हणतात की 62-63चा घोडा आहे तो हाईटचा. अच्छा, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे का वळूया, की घोड्यांच्या खेळामध्ये जसं रेसिंग असेल, शो जम्पिंग आणि पोलो, तर याच्यामध्ये काही या विशिष्ट प्रजाती वापरल्या जातात की याच्यासाठी रेग्युलर म्हणजे कोणते घोडे असतील तर ते देखील याला तयारी करून भाग घेऊ शकतात, असं काय आहे का? आतापर्यंत पोलो आणि जम्पिंग आणि ह्याच्या जे आहेत का त्या रेसिंगसाठी ते थोरोब्रीड नावाचे इंग्लिश घोडे वापरले जातात. इंग्लिश प्रजातीचे घोडे वापरले जातात त्याच्यासाठी सगळे. मग आता आपले ते अजित नंदाल आणि तेवढे आपले ते महाराज आहेत ते कुठले तरी जोधपूरचे, त्यांचा मुलगा आणि ते दोघं जण ट्राय करतात की मारवाडी घोडे, आपले देशी जे घोडे आहेत मारवाडी घोडे, ते देखील उतरायचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी 2-3 घोडे असे ट्रेन केलेले आहेत. बघू आता इथून पुढे होत आहे काय. तुमची काय आहे का अपेक्षा की भविष्यात तुम्हाला वाटत आहे असं? मलाही वाटतं आपण ह्याच्या दुसरं आपण आपल्या महाराष्ट्रात त्याला अजून एवढा स्कोप नाही. आपल्या इकडे पोलो वगैरे कोणी एवढं जास्त नाही खेळत आहे. हा, पोलो किंवा घोड्यांच्या ज्या स्पोर्ट्स आहेत म्हणजे घोड्यांच्या हॉर्स स्पोर्ट्स, तर याच्यामध्ये काय आहे का तुम्हाला इंटरेस्ट की भविष्यात काय आहे तुमची इच्छा? आहे शो जम्पिंग मध्ये आहे. शो जम्पिंग मध्ये महाराष्ट्रात होतात शो ह्याचे. शो जम्पिंग मग म्हणलं तर आपल्या इथं पुण्यात होतात फक्त. पुण्यामध्ये जे आपलं म्हणून एक हे आहे पुण्याला, सोमटणे पाटील, त्यांची इथं होतेच शो. पण रिसेंटली असं कोणते आहे का आपल्या इकडच्या स्पर्धेमध्ये की तुम्ही सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये? मी आपल्या हॉर्स शो मध्ये सहभाग नोंदवला होता. हॉर्स शो मध्ये मी माझ्याकडे पहिला धनवान म्हणून एक घोडा होता पहिला. धनवान नर होता मोठा. बर. त्याला मी पुण्याच्या आयोच्या शो मध्ये आम्ही डिस्प्लेसाठी नेला होता. कोणत्या प्रजातीचा होता तो? तो मारवाडीचा होता. तर ती म्हणजे डिस्प्ले म्हणजे आपलं म्हणजे सौंदर्य स्पर्धा म्हणजे फॅशन शो सारखं असते ते. त्याच्यातून खूप लांब घोडे येतात, पंजाबवरून येतात काही. ज्याची चांगली निगा राखली गेली आहे किंवा ज्याचं चांगलं पोस्टर आहे त्याला बक्षीस दिला. ती म्हणजे किती टक्के तो पूर्ण मारवाडी आहे असं त्यात पाहिलं जातं. त्याची मान बघितली जाते, कान बघितले जातात, असं तो थोडक्यात त्यात आपण एक स्टॅलिन एक टाकला होता मी म्हणजे डिस्प्लेला, आणि आपल्याकडे माझे देवेनी माझे अकलूजच्या दौलतांच्या शोला टाकली होती आपल्या मागच्या वर्षी. 2 टाकले होते शोला. असं वाटत नाही का अकलूज एक हब होऊ शकतंय? अकलूज आता व्हायला लागले हळूहळू आणि होईल सुद्धा अकलूज. हो. तुम्हाला याच्यामध्ये कसं मार्गदर्शन राहतं? समजा धवलदादा असतील किंवा तुम्ही जे कोल्हापूरचं प्रीतम पाटील असतील, यांचं कसं मार्गदर्शन तुम्हाला असतं? त्यांचं दादांशी एवढा नाही कॉन्टॅक्ट आमचा, कमी आहे. बरं. पण प्रीतमांना आणि राहुल बोराडे सर
त्यांचं त्यांचं स्वतःचं स्टड फार्म आहे राहुल बोराडे. आणि यांचं पाटील हा त्यांचं खूप जुनं आहे. जुनं आहे. हो, खूप जुनं आहे त्यांचं. ते असं काही समजा अडचण आली काय आली तर आम्ही त्यांना फोन करून विचारतो दोघांना. अच्छा, आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की या घोडे बाजाराची सध्याची स्थिती काय आहे आणि किती कोटींचं मार्केट आहे? मार्केट जर तसं बघायचं म्हणलं ना तर तुम्हाला बघा 5,000पासून घोडे मिळतात. 5,000 रुपयापासून 5,000 रुपयापासून 5,000 रुपयापासून मग तुम्ही 10 कोटी रुपयापर्यंत घोडे घ्यायला मिळतात. त्याच्या पुढे पण जाऊ शकता. त्याच्या पुढे जाऊ शकता. पण जो घोडे देणारा आणि घेणारा ह्याच्यावर कळतं. मग तुम्हाला घोडा कशाला घ्यायचा आहे. जर समजा तुम्हाला असाच घ्यायचा आहे मग तुम्ही साधा घोडा घेऊ शकता. जर समजा तुम्हाला रायडिंगसाठी घोडा घ्यायचा आहे तर तुम्हाला एक आपल्या लग्न वगैरे मिळतं तसे 60-70 हजार रुपये मिळू शकतात. पण शौक साठी म्हणलं जर तुम्हाला शो मध्ये जर तुम्हाला उतरायचं जर म्हटलं तर तुम्हाला 5 लाखापासून ते 10 कोटी रुपयेपर्यंतच्या पुढेही जाऊ शकतात. म्हणजे हजारो कोटीची इंडस्ट्री असू हो, आहे. असे आताही काही घोडे आहेत की ते भरपूर कोटी रुपये जरी आपण मागितले तरी देत नाहीत. अशा आताही घोडे आहेत काही. म्हणजे एखाद्या आवडलेल्या घोड्यासाठी पैसे द्यायची देखील तयारी आहे. म्हणजे कोट्यावधी रुपये द्यायची तयारी आहे. समोरचा तयार असला पाहिजे तो देण्यासाठी घोडा. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ना की तुम्ही पैसे घेऊन बसलायत पण समोरच्याची द्यायची तयारी आहे. म्हणजे इतकं त्याचं मार्केट वाढलंय. आणि अजून महाराष्ट्रात आता अजून वाढलेलं ना. आता महाराष्ट्राचा वाढा लागला हळूहळू. आता कुठे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची सुरुवात झाली. बरोबर आहे. याच्यामध्ये खरं तर म्हणजे खूप मोठा विस्तार होऊ शकतो. होऊ शकतो. ह्याच्याबद्दल काही अजून योजना आल्या किंवा काही अजून ह्याच्यामध्ये हे सुरुवात झाली? योजना तर आलेल्या आहेत पण अजून कसं आहे ही जी घोड्यांची जी संस्था आहे ती राजस्थानच्या बिकानेर मध्ये. अच्छा, महाराष्ट्रामध्ये अशी आहे? नाही, पूर्ण ऑल ओव्हर इंडियाची बिकानेर मध्ये संस्था आहे. त्याची कोणती म्हणले तुम्ही? त्याचं अश्वसंधारण संस्था असं काहीतरी नाव आहे. अच्छा, राजस्थान म्हणजे आपल्या केंद्र सरकारची संस्था आहे ती. पण ती बिकानेर मध्ये. मग त्यांचं जे काय होतं माहिती का ती अधिकारी इकडे येणार आणि आपले त्याचं कॉन्टॅक्ट जास्त कम्युनिकेशन मध्ये गॅप पडतो. म्हणजे एक महाराष्ट्राच्या थ्रू कोणतं तरी कम्युनिकेशन साधन पाहिजे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी. तसं नाहीये कोणतं. समजा आता चालू केलंय आपल्या ईओसी म्हणून एक आपले नवीन पुण्यात एक शो चालू केलाय त्यांनी आणि IHO वाल्यांनी दोघांनी मध्ये ते अधिकारी बोलवले होते इथं सगळे घोडेवाले बोलवले होते. त्यात एक नवीन असं घोडा फार्मिंग साठी आता ते आपलं कसं पहिलं गाई म्हशीसाठी फार्मिंग साठी हे द्यायचे निधी देतात. आता घोड्यांसाठी द्यायला त्यांनी चालू केलं. पण त्यासाठी त्यांना काहीतरी त्यांच्या अटी आहेत त्या अटी आपल्याला पूर्ण करून घ्यावं लागतील तेवढे. आता काही प्रश्न आहेत म्हणजे घोड्यांच्या बाबतीत की दातावरून वय काढायची पद्धत आहे ती खरं आहे का? हो, 100% आहे. दातावरून वय काढतात दातावरून काढतात. दोन आपलं लहान जर पिल्लू जन्मलं तर त्याला 2 दात असतात. पण दिसायला 2 दात असतात खरं पडू 4 दात. पण पहिले 2 दात दिसतात. मग पुन्हा ती छकडी निघली म्हणतात अशी पाठीमागे छकडी निघते. बरोबर आहे. छकडी निघली म्हणजे 6 महिन्यात आहे म्हणा. मग ते पुन्हा दूध दात असं कवळ्या दातात दिसतं ते. बरोबर आहे. ते काहीतरी एक 2.5 वर्षापर्यंत राहतं. मग पुन्हा ते पुढचे 4 दात ते थोडे हळूहळू पडायला लागतात. छकडी झाल्यानंतर मग पुन्हा मिल्टीत मध्ये जातात. बरोबर. मग मिल्टीत आली मग ते पुढचे 4 दात असतात ते हळूहळू थोडे तुटायला लागतात. आणि मधले जे 2 दात आहेत ते थोडे मोठे व्हायला लागतात. बरोबर, 2 दात झालं म्हणतात. मग ते पुन्हा 2 दात तसे राहतात. पुन्हा पाठीमागचे 2 एकसारखे होतं. मग पुढचे 4 दात एक व्यवस्थित झाले म्हणजे 4 दात म्हणतात. मग पुन्हा ती असे सगळी दात एकसारखे झाले मग ते जुळलं म्हणतात पुन्हा. मग त्याला ती सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला कमीत कमी 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे त्याच्यावर मग वयोमान अंदाज येऊ शकतो. समोरच्याने सांगितलं ते फसू शकत नाही. त्या फसू शकत. आणि असं फसवणारे पण भरपूर आहेत. पण ते शेवट कसं आहे आपल्याला त्यातली माहिती असल्याशिवाय याच्यात उतरणे म्हणजे थोडं रिस्की शॉट आहे. म्हणजे समजा पैसे देऊन फसवणूक सुद्धा होऊ शकते. होते भरपूर जणांची होती. काय हे मोठे घोडे आहेत का त्यांच्या नावाखाली पिल्ली विकायची. असेच बाजारातनं 20-30 हजार रुपयाला घोडे आणायचे पिल्ले बारके आणि त्याला नाव टाकायचं ह्या घोड्याचं पिल्लू आहे त्या घोड्यात पिल्लू आहे. मग ती 30 हजाराचं पिल्लू त्यांनी 6 लाखाला विकायचं 7 लाखाला विकायचं. मग पुन्हा नंतर ती कळायचं की असं झालंय. मग ते मला ह्यांनी दिलंय मला त्यांनी दिलंय मी ह्याच्याकडून आणलंय अशी फ्रॉड व्हायला लागली. मग पुन्हा आपल्या भारतातल्या 2 संस्था आहेत. एक ज्योत हॉर्स सोसायटी म्हणून एक आणि एक इंडिजिनियस हॉर्स सोसायटी म्हणून एक. त्या दोघांनी घोड्यांचे DNA घ्यायला चालू केलं. मग जर समजा आणि सगळे त्यांनी मोठ्या घोड्यांचे DNA घेतल्यात. जी फेमस घोडे आहेत त्यांच्या नावाखाली पिल्ले विकले जातात त्यांचे महाग त्यांच्या सगळ्याची DNA घेतले जातात. मग ज्यांनी DNA त्यांचे घेतले पुन्हा DNA चेक केले. मग भरपूर जणांचे DNA फेल गेलेत. मग त्याच्यातून मग त्यांची पोलीस कारवाई झाली. 420च्या केस झाल्यात त्यांच्यावर. काही याच्यात जेलमध्ये जाऊन बसून आल्यात काही घोड्यांचे मालक पहिले जुने.
ते पण काय करायचे की हलकी घोडे आणायचे कोणाकडून तरी 10,000-20,000 30,000 असं मार्केटमध्ये मिळतात आपल्या बाजारात. आणि ह्या घोड्याचं पिल्लं आहे म्हणून विकायचं. आणि माणूस हे आता ही सांगतो मला घोड्याचं पिल्लं आपण हीच नव्हतं ना पहिल्यांदा. आता ही ओळखायचंच कसं त्या घोड्याचं आहे. आता ही सोपी पद्धत झाली की डीएनए सारखी एक गोष्ट आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता ओळखायला देखील सोपं जाणार. कोणी फसू शकणार नाही जास्तीत नाही फसवू शकत जास्त. नाही. जरी फसवलं तर लगेच उघडा पडणार. बरोबर आहे. निरोगी आहे कसं ओळखता तुम्ही? एखादा घोडा निरोगी आहे हे तुम्हाला कसं लक्षात येतं? कोणत्या गोष्टी बघितल्या? त्याच्या हालचालीवरून. त्याची हालचाल व्यवस्थित असेल, म्हणजे फार चलबिचल नसेल तर व्यवस्थित चलबिचल जरी असतात तरी त्याचे डोळे बिळे आपण एक नॉर्मल असं नजरेतून आपल्याला समजतं ना की आहे निरोगी आहे. आणि जर सारा निरोगी असेल तर जरी निरोगी जरी घोडा असला तरी त्याच्या कारण कसा त्यांच्या आरामाचा टाइम प्रत्येक फार्म हाऊसचा वेगळा असतो. बरोबर आहे. कारण प्रत्येक फार्मच्या कामाची पद्धत वेगळी असते, वेळ वेगळी असते खायची, ग्रुमिंगची. हो. मग त्यानुसार ती घोडे आराम करत असतात. आपण जर समजा त्यांच्या आरामात टाइमला गेलो तर आपल्याला काय वाटणार, ही घोडा निरोगी आहे. बरोबर आहे. मग त्याला त्याच्यावर स्टेबल मधून रूम मधून बाहेर काढला मग ते त्याला रंग दाखवतो. मग त्या रंगावर आपल्याला ओळखू येतं की ते कसं आहे. आणि जेव्हा घोड्याचा स्वभाव बघितला जातो आपण, घोड्याचा एक स्वभाव असतो शांत, तडक आणि आक्रमक. तर ह्याची पद्धत आहे का कोणती? शांत, तडक आणि आक्रमक मध्ये तिन्हींचं वर्गीकरण कसं होतं? शांत, तडक आणि आक्रमक. शांत घोडे शांत असतात. जर समजा तुम्हाला आक्रमक जर घोडे जर तुम्हाला समजत नसतील तर त्याच्या कानाकडे बघायचं. कान असे पूर्ण पाठीमाग झोकवतं आक्रमक घोडा. आपण हेडच्या माग असं पूर्ण पाठीमाग येणार. बरोबर. आणि आपल्या अंगावर येणार, बाईट करायला प्रयत्न करणार, मारायचा प्रयत्न करणार आक्रमक घोडा. त्याच्यावरून ओळखायचं आपण. ही पद्धत आहे त्याची. ही पद्धत आहे आपली ओळखायची. जर आपण ती जवळ जाईपर्यंत आपल्याला नाही काय करणार, थोडं जरा अग्रेशन दाखवणार, मायापाशी येऊ नको असं आपण ऐकत म्हणून आज थोडं अग्रेशन दाखवणार, इकडे येऊ नको म्हणून. बरोबर. आपण जसं जवळ जायचा प्रयत्न करेल तसं कान मागे येणार, असं अंगावर यायला बघणार आपल्या. म्हणजे जेव्हा त्याचे दोन कान डोक्याच्या मागे झुकतात, एकदम बॅक साईडला जातात, पूर्ण झोकतात, त्यावेळेस तो आक्रमक घोडा झाला. आक्रमक होतो, आपल्यावर यायचं. आणि जसं तुम्ही मगाशी सांगितलं की दोन कान म्हणजे घोड्यांचे दोन कान असे समोरासमोर येतात, असे समोर येऊन समोर येतात, त्यावेळेस त्याचं कोणतं अग्रेशन असतं? म्हणजे का तो शांत समजायचं? तो शांत असं म्हणजे त्याला असं काहीतरी क्युरिसिटी असं, आपण एखादं नाही का असं काहीतरी वाजलं आपण असं बघतो, बरोबर, आकर्षण होणं असं, अरे काय आहे पुढं, असं काय अटेन्शन मध्ये बघतात जरा थोडं. म्हणजे ते अटेन्शनची पद्धत आहे. दोन कानाच्या जुळवून समोर बघायचं, अटेन्शनची पद्धत. म्हणजे या सगळ्यावरनं एक लक्षात येतं तुमची आवड ही आता तुमचं एकदम म्हणजे तुमचा पूर्ण अभ्यास त्याच्यामध्ये, जर तुम्हाला लहानपणापासून आवड असेल तर किमान तुमचे 10-12 वर्ष ह्याच्या अभ्यासामध्ये गेले, जास्त गेले. आवड होती लहानपणापासून, पण काय होतं शेवट आपण वडील असतात आपले, त्यांच्या पुढे जातात ना. बरोबर. आता वडिलांनी आपल्या आता अभ्यास दिल्यावर मग आपल्याला थोडं त्यांना विचारायचं, तुमचा सगळं व्यवसाय असेल, तुमची शेती, स्वतः तुम्ही शेतकरी आहेत, तुम्हाला यातून हा टाइम कसा भेटतो तुम्हाला? का तुम्हाला तुम्ही टाइम आवर्जून काढता की याला भेटत जातो टाइम तुम्हाला सगळ्या व्यस्त शेड्यूल? आता आपल्या आवड असल्यामुळे टाइम भेटत जातो त्याला. म्हणजे आवड आहे म्हणून तुम्हाला टाइम काढावा लागतं, भेटत जातो, कारण तुमची फॅमिली आहे. मग ह्या सगळ्यातनं तुम्हाला असं कधी तुम्हाला असं म्हणत नाहीत का म्हणजे तुम्ही काय म्हणतात ना, माझी बायको माझी आई म्हणते तुम्ही काय करायला लागलाय, ते आता कशाला घोडा घेतलाय, आई 2 बाद झाले. कारण ते थोडं जास्त बाहेरचं माहित नसल्यामुळे, कारण त्याचे प्राइस पण जास्त आहेत ना. प्राइस पण जास्त त्याला, त्याच कारण काय त्याला थोडं बाहेरचं जास्त माहित नसतं, थोडं त्यांना वाटतं की काय खर्च असं वाटतं, विनाकारण खर्च करायला पोरं असं बोलतात. पण ह्याचा विस्तार भविष्यात खूप मोठा होणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे. 100%. आपल्या महाराष्ट्रात तरी अजून एवढी क्रेज नव्हती. मी पहिल्यांदा घोडा आणला होता काहीतरी 2021-22 ला धनवान नावाचा. त्यावेळेस आता कसं आहे, घोड्या कव्हर करायचं जर म्हणलं आपल्या घोड्या, तर तुम्हाला 50,000 रुपये पासून 2-2 लाख रुपयापर्यंत फी द्यावी लागते. तुमची ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे म्हणजे हे सांगू शकताल का आम्हाला? आता जर तसं जर बघायचं म्हणजे की 25 लाख रुपये गेले असतील याच्यात सगळे इन्व्हेस्टमेंट. आणि बाकीचा खर्च इतर समजा तो चालूच आहे, आता तो तर चालू. एक सरासरी एका घोड्याचा खर्च सरासरी कितीपर्यंत असतो? दिवसाचा खर्च बघूया आपण. दिवसाचा जर तुम्हाला खर्च बघायचा म्हणलं तर तुम्ही कराल तितका आहे. तुम्हाला कमीत कमी 150 रुपये जर लागतील रोज एका घोड्याला. आणि जास्तीत जास्त मग जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही किती खर्च करू शकता वर. म्हणजे डिपेंड आहे तुम्हाला जर घोड्याचा कोणत्या कारणासाठी घेताय त्याच्यावर खर्च अवलंबून. तुम्ही त्याला जर पोलो यासारख्या ह्या गोष्टी आहेत, स्पोर्ट्सच्या गोष्टी, खर्च जास्त करावा लागतो. बरोबर. कारण त्याला तेवढी पॉवर द्यावी लागते, कारण त्याचं आपण त्याच्याकडून घ्यायचं मला आपल्याला त्याला तेवढं द्यावं लागतं घोड्याला. या खाद्यामध्ये तुम्ही जसं मग सांगितलं की
बाजरी या गोष्टी प्रामुख्याने लागतात. म्हणजे त्याचं अन्न सात्विकच आहे. सात्विकच आहे. हो, आपल्या माणसासारखंच अन्न आहे. सात्विक अन्नाच्या त्याच्यावर त्याचा आहार. आम्ही पहिल्यांदा नवीन गोड आणलेला आपल्या पहिल्या आमच्यात गाई म्हशी होत्या ना, मग ती गाई म्हशी जसं खातील तसंच आम्ही त्यांचा आहार केला पहिला. मग त्याचं रिझल्टच आम्हाला असं म्हणजे आम्ही स्टड फार्म फिरून आलो सगळे. बरोबर आहे. मग त्याचा ते आम्हाला हेच दिसलं नाही त्यांचं म्हणजे काय रिझल्ट. त्या रिझल्टच वाटणार त्याचा. म्हणलं अरे आपण आणलंय गोडा तिथं वेगळा दिसतो, इथं आपल्या पैसे असा दिसायला लागला. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी राहुल दादाला फोन केला. राहुल दादा म्हणलं दादा असं आहे. म्हणजे तुम्ही कायला काय देता? म्हणले असं एक काम करा म्हणजे त्यानं आपलं हे सोयाबीनची डीओसी खाऊ घाल म्हणजे ते. मग तिला सोयाबीनची डीओसी खाऊ घातली. मग व्यवस्थित झाली. मग ती गोडी आम्ही विकली. नंतर दुसरी गोडी आणली. मग तिला सोयाबीनची डीओसी तशीच रुटीन चालू झाली तिची. पण तिला काय ती सूट होईना. बरोबर. म्हणजे प्रत्येकाचा आहाराचं थोडं मग तिला काय सूट होईना. मग नंतर मग आम्ही राहुल दादाला सांगितलं. राहुल दादा अरे मला चालू राहू दे, होईल थोडं पुढावर होईल. पण ती काय रिझल्ट दिसना. मग नंतर मग आम्ही काय केलं, मग प्रीतम अण्णांना फोन केला. मग अण्णा म्हणलं असं आहे. मग ते म्हणलं तुझ्याकडे कुकर आहे? म्हणलं हो. मग म्हणले सातू हरभरा आणि बाजरी आणायची. म्हणले भरडून आणायचं, सगळं मिक्स करायचं आणि मिक्स करून उकडून ते म्हणले पावडर उकडून आपलं पेजासारखं नाही आपलं भरडायचं. भरडायचं म्हणजे जाड भरडायचं, म्हणजे असं एकदम बारीक नाही करायचं. आवडसारखं करायचं. एवढे असे बारीक बारीक दाणे करायचे. म्हणजे समजा एक बाजरी असेल तर ते 4 दाणे झाले. म्हणजे ते त्याचं गोल आहे ते भरडला जाऊन फक्त असावं, त्याला खाण्यासाठी सोपं व्हावं. मग ती उकडलं की मग जर थोडं मोठं होतं मऊ राहतं. मग ती खाऊ घातली. मग त्याचा असा रिझल्ट आला. मग दुसऱ्या जे गोड्यांच्या म्हणजे आपण दुसऱ्यांचे गोडे बघतो, मोठ्या मोठ्या माणसांचे गोडे बघतो वगैरे फार्म हाऊसचे, तसे व्हायला लागले. त्यासारखी आपली गोडीची रिझल्ट यायला लागला. म्हणजे घोड्याचं असं आहे ना, तुम्ही जसं मागे सांगितलं की तो खातो थेट पोटात जातं. त्याला उलटी करायची, कारण ती त्यांचं कसाची मान अशी आहे त्यांची गोडी. बरोबर. कुठली जर समजा गाडाव जरी म्हणलं सर समजा किंवा ती तसला कुठलाही घोडा, ह्या प्रजातीतील प्राणी सगळे, हा घोडा नावाचा कुठलाही प्राणी असो त्याची मान अशी आहे. आणि त्या हिथून असं काहीतरी त्याची अन्ननलिका अशी पोटात गेलेले हिथून असं पाठीमागून. त्यामुळे मध्ये कुठला चान्सच नाहीये त्याचं बाहेर पडायचं. तोंडावाटी बाहेर त्याचं अन्न रिटर्न येतच नाही काय. म्हणजे समजा आपली उलटी होती वगैरे दुसऱ्या जनावर असं रवंत करताना पहिलं बाहेर पडण्यासाठी त्यांना शौचाच्या मार्गानेच जाणार सगळ्या गोष्टी बाहेर पडू शकतात. आणि मग ती त्याच्यामुळे आपल्याला तेवढीच काळजी घ्यावी लागते. त्यांना डाएट प्रॉपर द्यावी लागते. जर समजा आता आपण उद्याच्याला गावाला जाणार आहे बाबा, त्याला आत्ताच टाकू म्हणजे हळूहळू खाईल, तसं नाही. त्याला ती त्या टायमाला द्यावं लागतं. तर तसं जर आपण केलं, जर समजा एकदमच त्याला जास्त टाकलं मग त्यांचे पोट फुगी होणार. मग ते पोट नाही फुललं मग किंवा ती नाही लवकर गॅस निदान झालं तर जनावर जागवण्याची शक्यता आहे. बरोबर. म्हणजे ते जसं माणसाचं असतं की शौचमार्ग बाहेर पडतात किंवा तोंडावाटे बाहेर पडतात, त्याच्यामुळे विषबाधा होत नाही. तसं घोड्यांचं नाही. झाली तर पोटात विषबाधा झाली की प्रमाण जास्त होतं. मग ती थोडी काळजी घ्यावी लागते त्याची. ह्याच्यामध्ये तुम्हाला सुट्टी नाहीये. तुम्हाला माहित होतं का की ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कोणती सुट्टी घेता येणार नाही किंवा दैनंदिन हे काम चालू राहणार आहे? आधी तर एवढं माहित नव्हतं, पण आता माहित झालं. आधी काय होतं, आम्हाला फक्त एकच घोडे घ्यायचा होता. मग ती नंतर असं घोडे बघून दुसऱ्यांचे, मग ती थोडं काय झालं त्यातून आम्हाला थोडे पैसे मिळेल थोडे त्यातून, कारण 1-2-3 पिल्ले आम्ही पण घोड्यांची विकली. मग त्यातून मग आम्ही म्हणलं जर आता 2-3 एक माझे व्यावसायिक मार्गाने जरा थोडं त्यातून जाऊ. मग असं एक करत मग आम्ही 2 मादे घेतल्या, 3 मादे घेतल्या. मग त्यातल्या काही 2 मादे विकल्या, तर 2 ठेवल्यात ज्या चांगल्या त्या 2 ठेवल्यात, बाकी सगळे विकून टाकल्या. त्याच्यामुळे असं वाढत गेलं हळूहळू. याच्यामध्ये म्हणजे अनेक ऍक्ट्रेस असतील किंवा बॉलिवूड असेल, मराठी इंडस्ट्री असेल, राजकीय असेल, राजघराणे असेल, आणि या सगळ्यांचं हे जे बघितलं आपण घोडाप्रेम, आता मी एक आपल्या सामान्य शेतकऱ्यापासून ते आपल्या बार्शीसारख्या ग्रामीण भागामध्ये, बार्शीसारख्या आपण हे स्टड फार्म बघतोय आपण, त्यावेळेस तुम्हाला असं कोणी म्हणजे असं तुम्हाला पण येतात का कोणाचे फोन वगैरे की ह्याची माहिती सांगा वगैरे? हो, तुमचे कॉन्टॅक्ट तसे झाले असतील आता? हो, झाले. आपल्या इथले बरेचली काही मित्रांचे फोन येतात, मला घोडा घ्यायचा आहे, काय कसं सांभाळा. तुम्ही त्यांना काय सल्ला देता? मी त्यांना म्हणतो तुम्हाला घ्यायचं असेल तर पहिली घोडी घ्या. मेंटेनन्स वगैरे सांगतो. तुम्ही घोडी घ्या, तुम्ही घेऊन तर या. मी रोज तुमची तिथे येतो, 1 तासभर बसून जातो, मार्गदर्शन तर करतो. कारण कसं आहे, ही हॉर्स इंडस्ट्री काय लहान नाहीये, मोठी आहे. याच्यात सगळे मोठे उद्योगपती, सगळे मोठे उद्योगपती जास्त आहेत. उद्योगपती आहेत, राजकारणी थोडे कमी आहेत, पण उद्योगपती जास्त आहेत. सगळे मोठे इंडस्ट्रियलिस्ट हे आहेत का सगळे. आता अंबानी सुद्धा आपल्या शो ह्याच्यातले टॉपचे घोडे नेले त्यांनी, अंबानीने वंतारा.
सगळे top जे चे ब्रीड घोडे कुठे भेटू शकत नाही असे पण ब्रीड त्यांच्याकडे आहेत ना. आहेत त्यांनी आणल्यात बाहेर. आणल्यात, पण हा. जे आपले हे मारवाडी जे घोडे आहेत का, हा, हा. जे टॉपचे घोडे आहेत का सगळे, हम्म. सगळे त्यांनी नेलेत त्यांनी. तुम्ही मला एक ह्याचा किस्सा सांगितला होता ना की साऊथच्या कोणत्या तरी हिरोचा, काय होता साऊथचा, प्रभास का कुणाचा होता? तो माझ्याकडे एक घोडा होता धनवान म्हणून, आता बोललेलो. हा. मग धनवान मी आणला होता. मग धनवान आम्ही सेल केला पुण्याच्या राजदाता तपकिरांना. आरटी ठटपा म्हणून आहे त्यांचं. बर. आम्ही त्यांना सेल केला होता. मग त्यांच्या इथं मग ते साऊथचे जे हिरो आहेत का, ते काय त्यांचं दर्शन, ते पिक्चर आहेत ते काहीतरी पोलीस वगैरे आहेत, ते दर्शन म्हणून हिरो आहेत बेंगलोरचे. येस. आता तो घोडा त्यांच्याकडे आहे. अच्छा. त्यांच्याकडे आपल्या इथे धनवान घोडा. हा. म्हणजे तुम्ही त्यांना सेल केला आणि त्यांना पुढे दिला. त्यांच्या फार्म. आम्ही आता मध्ये 15 ऑगस्टला राजदादाकडे गेलो होतो. दादाला म्हणलं, दादा तुम्ही कसं काय दिला घोडा तो, असं आम्ही असं बोललो ना, आम्ही तुम्हाला दिला, तुम्ही कशाला दिला पुढे, थोडं असं प्रेमानं आम्ही बोलतो एकमेकाला. मग त्यांचं म्हणणं आलं दादाचं की ती इथं जेव्हा घोडा बघायला आले, ती त्याला आणि त्यांच्याकडे 2-3 घोडे नेले त्यांनी राजदादा बसले त्या ह्यांनी, त्या दर्शन. पण त्यांचं एकच म्हणणं होतं, मला ह्या घोड्याची किंमत सांगा, मला हीच घोडा नाही. त्यांनी जसं मग अशी आपण म्हणलं की लोकांना पाहिजे असल्यावर त्याचं मग पाहिजे म्हणजे पाहिजे. मग त्यांनी काहीतरी एक दिवस जास्त पुण्यात एक दिवस मुक्काम केला वाटतं त्या दर्शननी. आणि तो दादाकडून जरा थोडं माग लागून वगैरे असते नेलाच घोडा जाणवून. आता तो घोडा आपला बेंगलोरला आहे त्यांच्या दर्शन. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात केली आणि आता ती कुठेतरी तुम्ही त्याला व्यावसायिक स्वरूप देताय, आणि रिसेंटली तुम्ही जो नटराज आणला घोडा, आणि त्याची चर्चा सगळ्या बार्शीमध्ये झाली, आसपासच्या सगळ्या भागात झाली की तुम्ही तो नटराज आणला, तो दिसायला एकदम देखना असा नर आहे. काय नटराजची नेमकी माहिती, म्हणजे नटराज काय आहे? नटराज हा शिवराज चोकडिया नावाचा घोडा आहे, त्याचा मुलगा आहे. शिवराज चोकडिया हा एक बुड्डा मालानीवाला एक घोडा होता राजस्थानमध्ये. शिवराज त्याचा मुलगा आहे. शिवराजची आई काहीतरी फुलमालची होती, आणि शिवराज 2010 पासून 2015 पर्यंत जे भारतात त्या काळातले जे टॉपचे शो होते, म्हणजे आता आपला जोधपूरचा शो आहे, ते जोधपूरचे राजे जे आहेत, त्यांचं नाव का आठवना, ती राजे ती शो भरवतात. त्या शो मध्ये जो घोडा पहिला येईल, म्हणजे आपल्या इथं कसं मिस इंडियात एक त्या वर्षाचं सगळ्यात भारी, मग तसं त्यांचा शो मध्ये असतं. कारण त्या शो मध्ये जर घोडा फर्स्ट आला, त्याची किंमतही वाढते, किंवा त्याच्या कव्हरिंगची फी वाढते, किंवा त्याचं आकर्षण वाढतं लोकांचं त्याच्याबद्दल. असल्या घोड्यात आपल्या नटराजचे वडील सगळ्यात टॉप होते. मग आणि त्याची आई एक राजलक्ष्मी नावाची काळी घोडी होती, राजलक्ष्मी नावाची. ती काळी घोडी आणि ह्या दोघांचं संकर केल्यावर हा नटराज जन्मला. नटराज जन्मला आपल्या धवलदादा मोहिते पाटलांच्या घरी. मग त्यांनी 1 वर्षाचा असताना प्रीतम पाटील यांना सेल केला होता. मग आता ती प्रीतम पाटीलांचा आणि आमचा असं जरा थोडा घरचा संबंध असल्यामुळं असं बोलत आपल्या प्रेमानं व्यवहार झाला, आणि त्यांनी आम्हाला दिला. आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घोडा आपल्या घरी आला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आला तो. लोक दसऱ्याला गाडी घेतात प्रामुख्याने, घरात नवीन गाडीचं आगमन होतं, किंवा दसऱ्याला नवीन गोष्टी घेतात. तुम्ही घेतल्यानंतर काय रिएक्शन होती घरातली आणि बाहेरच्यांची, काय रिएक्शन होती की तुम्ही नटराजला जेव्हा घेऊन आलात त्यावेळेस कसं वातावरण होतं? नटराजला घेऊन आलो तेव्हा सगळे म्हणले, अरे तुम्ही काहीतरी वेगळंच करता सगळ्यापेक्षा, तुम्ही गाडी घ्यायचं तर तुम्ही घोडाच घ्या. अरे म्हणलं, घोडा म्हणजे ती पहिली गाडीच आहे म्हणलं, गाडीच आहे खरी गाडी, जुनी गाडी तीच आहे. आणि असा देखना घोडा असा मिळाला आम्हाला, आणि नेमकं मुहूर्ताला मिळाला चांगल्या असंच. आणि लोक म्हणे तुम्ही घोडा घेतलाच, म्हणजे घोडाच का घेतला, गोडी का नाही घेतली? अरे म्हणलं, माझ्याकडे आधी 2 होत्या, ब्रिडिंग साठी एक घोडा घेतलाय, असं उत्तर दिलं त्यांना. बरोबर. नक्की. तर आज आपण ज्या वेगळ्या पॉडकास्ट मध्ये बोललो की जे घोड्यांचे स्टड फार्म्स असतील किंवा घोड्याबद्दलची संपूर्ण माहिती ही एका भागामध्ये काही शक्य नाही, कारण हे खूप मोठी माहिती आहे. कारण जेवढ्या ह्याच्याबद्दल आपण बोलू तेवढं कमीच आहे, कारण घोड्यांची इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे. जसं तुम्ही सांगितलं की हजारो कोटींच्या आसपास त्याची इंडस्ट्री जवळपास डेव्हलप होते, आणि महाराष्ट्रात देखील याची सुरुवात झालीच आहे ऑलरेडी. आता तुम्ही केली, झालीच आहे आता सुरुवात, कारण ग्रामीण भागातनं देखील याची सुरुवात होते. हा आनंद आहे स्टड फार्मचा. तर आपण थांबूया इथे, आणि नक्की आपण पुढचा अजून एक एपिसोड करूया. आणि तुम्हाला तुमच्या या स्टड फार्मला शुभेच्छा, आणि आमच्या पॉडकास्ट मध्ये आलात याबद्दल धन्यवाद. ओके.